नामाचे त्रिकालाबाधित श्रेष्ठत्व हा उपदेश सांगतो. नाम हेच सर्व साधनांचे सार आहे. नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. परमात्म्याच्या सर्वात जवळ जर काही असेल तर ते नाम आहे. नाम चिन्मय आहे, म्हणून त्यातून आनंद ओसंडून वाहतो आणि सृष्टीची लीला घडते. नामाचे महात्म्य कधीही संपत नाही. जो नामात मी पण विसरतो त्यालाच नामाची खरी अनुभूती येते. नामाने सर्व पापे नाहीशी होतात, कारण भगवंताला विसरणे हेच सर्वात मोठे पाप आहे आणि नामाने भगवंताचे स्मरण होते. वेद, तीर्थयात्रा आणि सत्कर्मे या सर्वांपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. वेदांना श्रम लागतात, यात्रांना साधने लागतात, पण नामाला काहीच लागत नाही. नाम थेट भगवंताकडे घेऊन जाते. विषयांची आसक्ती सुटते, भवरोग नाहीसा होतो आणि दुःख आपोआप दूर होते. भगवंत आनंद रूप आहे. त्याला नामाने घट्ट धरले की दुःख तिथे राहूच शकत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणात राहावे आणि आपल्या जन्माचे खरे सार्थक करून घ्यावे.